नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. जीवनात कितीही मेहनत करा, पण काही लोकांच्या आयुष्यात सुख, पैसा, समाधान आणि यश येतच नाही. घरात सतत भांडणं, मनात भीती, कामात अडथळे आणि नशीब जणू साथच देत नाही. पण स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. फक्त एक छोटी सेवा रोज सकाळी आणि संध्याकाळी श्रद्धेने केली तर तुमच्या आयुष्यात असे बदल घडू शकतात ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामींची अशी कोणती सेवा आहे जी नशीब बदलू शकते, संकट दूर करू शकते आणि घरात सुख समृद्धी आणू शकते. स्वामी सेवा का महत्वाची आहे? मित्रांनो, स्वामी समर्थ हे फक्त संत नव्हते, ते चालते बोलते दैवत होते. आजही लाखो भक्त सांगतात, स्वामींना मनापासून हाक मारली आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य झाल्या. पण स्वामींची कृपा मिळवण्यासाठी मोठे यज्ञ, मोठ्या पूजा किंवा खूप पैसा लागत नाही. लागती ती फक्त श्रद्धा आणि रोजची सातत्यपूर्ण सेवा. स्वामींना सर्वात प्रिय गोष्ट कोणती आहे माहीत आहे? भक्ताचा विश्वास. जो भक्त रोज वेळ देतो, स्वामींचे नाव घेतो, त्याच्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. सकाळची स्वामी सेवा. 1. उठल्याबरोबरच स्वामींचे नाव घ्या. सकाळी डोळे उघडल्यावर मोबाईल पाहू नका. सर्वात आधी मनात म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे नाव सकाळी घेतल्याने मन शांत होते. 2. पाणी अर्पण करा. स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर एक छोटा तांब्या पाण्याचा ठेवा. मनापासून प्रार्थना करा, स्वामी आजचा दिवस चांगला जाऊ द्या. ही छोटी कृती घरातील नकारात्मकता कमी करते. 3. दिवा लावा. सकाळी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावा. दिवा म्हणजे प्रकाश आणि प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. स्वामींच्या समोर दिवा लावल्याने घरात शांतता वाढते. स्वामींचा मंत्र जपा. फक्त 11 वेळा जरी म्हटलं तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. ज्यांना वेळ असेल त्यांनी 108 वेळा जप करा. हा मंत्र मनातील भीती कमी करतो. संध्याकाळची सेवा. मित्रांनो, संध्याकाळचा वेळ हा अत्यंत महत्त्वाचा असतो. यावेळी घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असं मानलं जातं. संध्याकाळी धूप लावा. घरात धूप किंवा उदबत्ती लावा, विशेषतः देवघरात. यामुळे वातावरण पवित्र होते. 2. स्वामींची आरती करा. रोज मोठी पूजा करण्याची गरज नाही, फक्त मनापासून आरती म्हणा. जिथे भक्तिभाव असतो तिथे स्वामींची कृपा नक्की असते. 3. दिवसातील चुका स्वामींसमोर कबूल करा. रात्री झोपण्याआधी स्वामींना सांगा, स्वामी आज काही चुका झाल्या असतील तर माफ करा आणि उद्या मला योग्य मार्ग दाखवा. ही सवय मन हलकं करते. ही सेवा केल्यानंतर काय बदल होतात? अनेक भक्त सांगतात की ही सेवा सुरू केल्यानंतर घरातील भांडणं कमी झाली, मन शांत राहू लागले, कामात यश मिळू लागलं, भीती कमी झाली, आर्थिक अडचणी हळूहळू दूर झाल्या. पण मित्रांनो, ही सेवा कोणत्याही जादूचा प्रयोग नाही. ही श्रद्धा आहे आणि श्रद्धेमुळे मन बदलतं. मन बदललं की नशीब बदलायला सुरुवात होते. स्वामींचा एक प्रेरणादायी प्रसंग. एक भक्त रोज स्वामींची सेवा करायचा, पण त्याच्या आयुष्यात सतत संकटे होती. एक दिवस तो रडत म्हणाला, स्वामी, मी रोज तुमची सेवा करतो तरी माझं नशीब, जीवन बदलत नाही. त्या रात्री त्याला स्वप्न पडले. स्वामी म्हणाले, मी तुझे संकट लगेच दूर करत नाही, कारण मी तुला मजबूत बनवत आहे. काही महिन्यांनी त्या भक्ताचं संपूर्ण आयुष्य बदललं. मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवणारा भक्त कधीच एकटा नसतो. जर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी ही छोटी सेवा केली तर तुमच्या आयुष्यातही सकारात्मक बदल दिसू शकतात. फक्त लक्षात ठेवा, श्रद्धा प्लस सातत्य प्लस स्वामींवर विश्वास बरोबर जीवनात बदल. कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ. आणि स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्त सागर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.